The Indian Constitution. It is the duty of the state to raise the nutritional and living standard of the people and to improve public health. Article 47, Clause 4, Directive Principles of the State Policy. चल चल महानगरपालिकेचाच आम्ही बालगंधर्व ह्याच्यात व्यायामाला जातो. तिथे इतका कचरा असतो. आम्ही सांगितलं की तुम्ही रोज झाडत जा, तर कधी झाडलेलं नसतं. जो रस्त्यावर कचरा काढतात तो 6च्या आत काढावा. फिरायला जाणाऱ्या लोकांच्या अंगावर सगळे धूळ उडते. घराघरात सांगतात स्वच्छता मोहीम करा, पण स्वतःच स्वच्छता ठेवत. रोजचा केअर ते काढतच नाहीत. रविवारी झाडवाल्यांना सुट्टीच असते. हे का राडारोडा नेत नाही. स्वच्छता मोहीम करा, स्वच्छता मोहीम व्यवस्थित करा ना. 5-6 हजार पगार अशिक्षित माणसाला दिला जातो. ही मोठी संधी आहे त्यांना. अमेरिकेतली सिस्टीम खूपच चांगली आहे. कर्ज सगळे देतातच आहेत वेळेवर लोक सगळे, तर का सुधारणा होऊ शकत नाही. आम्हाला स्वच्छ पुणे पाहिजे. मग ते कामगारांनी केलेलं असो नाही तर कंत्राटी माणसाने केलेलं असो. हे काम करत असताना आम्हाला नागरिकांकडून इतकी वागणूक बेकार दिली जाते. चांगल्या दृष्टिकोनाने तर पाहत नाहीच. पण झाडूवाली म्हणलं की झाडू बिगारी म्हणला की ड्रेनेज बिगारी असेल तर त्यांना कुठली किंमत नाही. तर आमच्याकडे कोणी जास्त असं लक्ष टाकाय पाहिजे त्या पद्धतीचं कोणी टाकत नाही. लक्ष सगळं धुळकून दिल्यागत लावतात. आम्ही काय घाणीत काम करतो म्हणून काय घाण नाही. आम्ही त्या घाणीमधून कितीतरी गॅस बाहेर पडतो, धूळ येते, कितीतरी वास येतो. हा दिवसभर आम्ही सहन करायचा का? काय चुका झाल्या तर कारवाई मात्र लगेच ताबडतोब होती. तर अंगाला वास येतो ना. एवढं घाणीत काम करावं लागतं. आपण 4 लोकांमध्ये घरी गेल्यानंतर घरी सुद्धा वास येतोय. आम्ही पण माणूस आहे. आमचा पण परिविचार करावा साहेब लोकांनी. हे आमची नम्रतेची विनंती आहे. अजूनही आम्हाला चतुर्श्रेणीच्या कामगारांना अधिकाऱ्यांनी म्हणा, घरच्यांनी तर नाहीच समजून घेतलं, पण अधिकाऱ्यांनी नागरिकांनी सुद्धा आम्हाला समजून घेतलेलं नाही.
As the metropolises expand and prosper, what is the place of the working class in the scheme of things? While the economy is booming, majority of society, deprived of even bare necessities, is getting incessantly marginalized. Our indifference to such basic rights as health and education is pushing the poor people to wretchedness. With the onslaught of globalization and now privatization of the services sector, the issues faced by the people at the bottom of the pyramid are getting grimmer by the day. This unhealthy environment is fostering a "why should I care" attitude amongst us. While health and hygiene of a city is a collective responsibility, are we really acting responsibly? माणसाच्या दैनंदिन व्यवहारात टाकाऊ वस्तू निर्माण होतातच की ज्याला आपण सर्वसाधारणपणे घाण ही संज्ञा देऊन टाकलेली आहे. आता ही घाण निर्माण झाली म्हणजे तिचं काहीतरी तर करायला पाहिजे. हे करायचं कोणी? ती घाण असल्यामुळे तो करणारा त्याच्याकडे बघतच नाही, पण त्याची व्यवस्था तर करायला पाहिजे म्हणून आपण काहीतरी व्यवस्था निर्माण केलेल्या आहेत. आणि सर्वसाधारणपणे आपण असं मानतो की घाण करायची कोणी पण साफ मात्र सफाई कामगारांनी करायची. प्रतिष्ठेच्या बाबतीत जर पाहिलं तर घाण करणारा प्रतिष्ठित आहे आणि सफाई करणारा मात्र अप्रतिष्ठित आहे. पूर्वी भंगी हा समाज आपल्याकडे होता. आता एक चांगली गोष्ट आहे की कायद्याने आपण ते बंद केलेलं आहे, पण बघा ती प्रथा घालवायला आपल्याला 100 वर्ष जवळजवळ द्यावी लागलेली आहेत आणि त्यात आपण काही प्रमाणात यशस्वी झालेलो आहोत. पण काय झालेलं आहे, या भंग्याची जागा आता सफाई कामगारांनी घेतली. शब्दात आपण बदल केलेले आहेत पण कामात फारसा बदल झालेला आहे असं नाही. माझं वय आता 50 आहे. मी बघतोय माझ्या घरातले लोक कमीत कमी आता 3री पिढी आहे स्वच्छतेच्या कामामध्ये. आणि कधी कधी मला असं विचार येतं का ही जी सफाई कामाच्यासाठी फक्त हे दलित वर्गामधलेच लोक हे सफाई काम करू शकतात का? दुसरे कोणी याच्यामध्ये भागीदारी करत नाही का? माणूस म्हणून जगायचा अधिकार आम्हाला आजही नाही. केवळ घाणीत काम करा आणि घाणीतच जगा, किड्या मुंग्यांचा जगा. आवाज केला तर तुम्हाला ठोकून काढू अशा पद्धतीने आज समाज आमच्याकडे पाहतोय. नाही ना, हे परत तिकडे कडेला घ्या, नाही मध्येच येतं ना हे. हो बरोबर ना. इकडे आम्हाला कडे लावता येत नाही का बरं? कित्येक वेळा आम्ही तुम्हाला सांगितलं याच्या बरोबर रस्त्याच्या मध्ये येत आहे. दुसरं बकेट परत गाडी लागत, पण थोडं ॲडजस्ट करा. आणि हे रिकामं असं फिरवत होतं, भरायला असं बकेट फिरवलं येत हो ना. नाही थोडं तरी तुम्ही फिरवून घ्या ना. काय होतं बरोबर तुम्ही या इकडं असं बरोबर रस्त्याच्या मध्ये थोडं तिकडे जाऊ दे ना. तेवढं तर करता येईल. प्रचंड घाणीचं काम करून कामगाराला कामचुकार ठरवलेलं आहे. खरं तर माणूस म्हणून त्याच्या खूप क्षमता आहेत,
पण त्या पद्धतशीरपणे मारलेल्या आहेत पूर्वी आणि आताही. शहरातल्या घाणीचं स्वरूप हे अक्षरशः अक्राळ विक्राळ आहे आणि त्याच्याशी झुंज घेणारी ही जिवंत माणसं आहेत याची कुणालाही जाणीव नाही. सफाई कामगार, कचरा कामगार, ड्रेनेज कामगार यांनी शहराचं आरोग्य राखण्यासाठी स्वतःला जमिनीत गाडून घेतलेलं असतं आणि हे करताना त्यांना रोज अनेक चित्रविचित्र अनुभवातनं जावं लागतं. याची माहिती तर सोडा, साधं भान सुद्धा जमिनीवर चालणाऱ्याला नाही. जाग येईल तशी मी येते. आज 4 वाजता घरी उठते आणि 4:30-5ला इथं येते. तुमच्याकडे काय काम आहे? सगळं झाडूचं काम आहे, ढीग भरायचे, गोळा करायचे एक ठिकाणी, असं काम आहे माझं. काय प्रकारचा कचरा पडतो? कागद पडतात, झाडचा पाला पडतो आणि घाण पाणी टाकतात हॉटेलवाले. जसं शहर वाढतं तसं शहराची श्रीमंती वाढते, त्यात कचरा निर्माण करण्याची प्रवृत्ती किंवा निर्माण करण्याची ताकदही वाढत जाते. ते डायरेक्टली प्रपोर्शनल आहेत या गोष्टी. त्यामुळे आहे त्या लोकांमधूनही कचऱ्याची निर्मिती अधिक मोठ्या प्रमाणावरती होते आणि विशेषतः सुक्या कचऱ्याची निर्मिती या अफ्लुअन्समधून फार मोठ्या पॅकेजिंग सारख्या ज्या गोष्टी आहेत त्याची निर्मिती खूप होते आणि याची विल्हेवाट लावणं हा आमच्या समोरचा मोठा प्रश्न असतो. पुणे शहरामध्ये सकाळी भल्या पहाटे 6 वाजल्यापासून महानगरपालिकेचे सेवक रस्त्यावरचं झाडणकाम करतात. त्याचबरोबर शहरामधील सर्व जनता आपापल्या घरातला कचरा डब्यामध्ये भरून महानगरपालिकेने ठेवलेल्या कंटेनरवरती आणून टाकतात. तो कंटेनर भरल्यानंतर महानगरपालिकेच्या प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयामधून डंपर प्लेसर या गाडीमार्फत ते बकेट उचलून हडपसर रॅम्प किंवा नेमून दिलेल्या जे मिनी रॅम्प केलेले आहेत त्या ठिकाणी बल्क कॅरियरमध्ये आणून तो कचरा टाकला जातो. आणि ते मोठे बल्क कॅरियर या उरुळी कचरा डेपोवरती आणून खाली करतात आणि जे खाली गेलेले आहेत तो हा परिसर आहे उरुळी कचरा डेपो. आणि या ठिकाणी हे सर्व कचऱ्याचे जे डोंगर दिसत आहेत ते सर्व पुणे शहरातून जमा झालेला कचरा आहे.
ताई, ओ ताई, तुम्ही कसलं काम करता रोज इथं? घाण असते ते घाण उकलतात ते सगळं आम्ही काढतो. आणि हे मुतागी घाण सगळे त्याच्यामध्ये घाण काढतात, हाकतात, मुत्यात, पानाची डाग. घेऊन जा तिकडं त्याला उघड सगळ्या मागच्या पुढच्या सगळ्या चंबरमध्ये जे काय आलेलं मटेरियल असेल ना तेवढा संपूर्ण मटेरियल काढायलाच लागतो आम्हाला. प्राणी घुसे असतात, डुकरं असतात, कधी कधी मेलेल्या शेळ्या बी असतात, काय बी कुठला बी प्राणी असतो कधी कधी. पावसाळ्यामध्ये काय जेवढं पाऊस पडला ना, जेवढे ओपन गटारे असतात ना तेवढा झाडपाला म्हणा, गोदड्या म्हणा, काही लोक काय कॅरी बॅग पिशव्या काय घाण झाडून आलेले घर झाडलेले त्याचे तरी टाकतात. जे काय सर्व असेल ना ओपन गटारामध्ये जर टाकलं ना ते सगळं ड्रेनेज लाईनला येतं. The fragrance of 1,000 rotten, ravishing corpses rushes out as the lid of the manhole is lifted. The shit pot, emptied by Sauli's mother, and far away, walking naked, heir to my generation. Is this the reservation for us? एक सेकंद थांबा. हे काम तुम्ही रोज करता, काय प्रकारचं काम असतंय? गाडी भरायची. काय कचरा असतो हा? चारट चारट. ही घाण कसली आहे पण? हे जनावर कापलेली म्हशी, गाई, आताडी बैलांची नाही का, म्हशींची. मावा बाहेर गेला. एक दिवस तर घाण पडली तर अशा दुसऱ्या दिवशी घाण होती, लय घाण होती. आहे म्हणजे नाही का किडे पडलेले असते ते सगळे किडे बिडे एखादं हटाव पडतात ना, एखादं तोंडात बी उडून जातं. त्याच्या सॉस बी आला आणि एखादं उडलं बिडलं की एखादं तोंडात बी उडतं. कोल्ड्रूमचे आहे त्याला जो एसी मशीन चालू आहे ना ते एसी मशीनला जनरेटर बॅकअप नाही. मग ते एसी बंद झाला ना की त्याला काय होतं माहिती आहे त्या बॉडीपासून किडे वगैरे बाकी तयार होतात. मग किडे बांधतात माणसाच्या शरीराची, रक्त पॉइझनिंग, काही डिकम्पोज बॉडी असतात रेल्वेच्या वगैरे. पुणे रेल्वे स्टेशन आपल्याकडे हद्द पुणे ते दौंड आणि पुणे ते दापोडीपर्यंत हद्द आपल्याकडे. आणि ऑल पुणे सिटी पोलीस चौक्या आणि ऑल पुणे सिटी पोलीस चौकी, ऑल ग्रामीण पोलीस चौकी ह्याच्याकडचे जेवढे बेवारस मृत्यू तेवढ्यांची सर्वांची विल्हेवाट आपणच लावतो कॉर्पोरेशन. आणि दुसरे याच्या पलीकडचं म्हणजे जर कोण गरीब असेल, गरीब म्हणजे ज्यांची हे नाही कॅपॅसिटी नाही की कॅपॅसिटी म्हणजे अंत्यविधी करायची कॅपॅसिटी नाही आहे, ते मृतदेह आपणच कॉर्पोरेशन विल्हेवाट लावतो त्यांची. सडलेल्या बॉड्या असतात, हातपाय तुटलेले असतात, सगळ्या प्रकारच्या बॉड्या असतात, पाण्यातल्या असतात, रेल्वे अपघाते असतात, भाजलेल्या असतात, सर्व प्रकारच्या बॉड्या असतात. लहान बॉड्या असतात, मोठ्या बॉड्या, जेंट्स, लेडीज, हिजडे, लहान मुले, ससूनचे छोटे छोटे बच्चे पाडलेले वगैरे असतात. आणि हातपाय माणसाच्या शरीराचे सर्व अवयव असतात. काही बॉड्या 90 किलोच्या बॉड्या असतात.
शरीराचं कधी मेडिकल होत नाही आमच्या चमकता काम म्हणून आम्ही काम करत आहे. एवढे कामगार असताना आम्हाला कामगार देत नाहीत. दोन कामगार आमचे 3 कामगार मेलेत हे काम करत असताना. हे काम करत असताना 2 कामगार आमचे मेलेत. 3 As the work conditions of the conservancy staff and sweepers are health endangering and at times very risky, we feel that to protect them from health hazards, they should be supplied with protective gear. Recommendations of the B.V. Lard Committee, 1974. कामाचा परिणाम म्हणून मरणं हे आमच्या कामगाराला नवीन नाही आणि याच्याकडे शासनाची यंत्रणा जी बघते ती अतिशय दुर्लक्ष पद्धतीने ढिम्मपणे काही त्यांना वाटत नाही. उलट असं म्हटलं जातं सीमेवरचे सैनिक नाही का मरत, कामाचा भाग म्हणून मरावंच लागतं, त्यात काय एवढं. पण सैनिकांना जो मान सन्मान आहे, जी सुरक्षितता आहे, त्यांच्या कुटुंबाची काळजी घेतली जाते, या तुलनेत या सफाई सैनिकांना काय मिळतं? फक्त तुच्छता आणि दुर्लक्ष. आत्तापर्यंत वास्तविक अनेक कमिट्या झाल्या, बर्वे कमिटी, मलकानी कमिटी, लाड कमिटी, त्यांनी शिफारशी केल्या, कोर्टाचे निकाल कामगारांच्या बाजूनी लागले, आम्ही अनेक करार केले, युनियन्सनी करार केलेले आहेत. पण त्याची अंमलबजावणी म्हटलं की त्याच्यामध्ये दिरंगाई, त्याच्यामध्ये दुर्लक्षपणा. आणि या सगळ्याचं कारण काय आहे तर कामगारांच्याच सगळ्यांनी हे सोसलंच पाहिजे. त्यांनी ही जी तुच्छ भावना आहे त्याच्यामुळे कामगार अक्षरशः हतबल होतात. कपड्याचे माप लवकर देत नाहीत, गनबोट मिळत नाही, मास्क मिळत नाही, चष्मा मिळत नाही. It has been agreed that each worker in the health department would be supplied with 2 bars of germicidal Lifebuoy soap weighing 150 grams each, mask and goggles every month, along with a pair of gumboots every year. Agreement as per the Pune Industrial Court ruling 1999. त्यांना जे इक्विपमेंट लागतं म्हणजे झाडू किंवा ढकलगाड्या किंवा ग्लव्स किंवा रेनकोट कदाचित किंवा शूज यासारख्या गोष्टी महानगरपालिकेच्या मार्फत पुरवल्या जातात, युनिफॉर्म पुरवले जातात. दिलेले आहेत असं म्हणतात ते, पण तसं काही अजून तर काही आम्हाला मिळलेले नाही आहेत. आमच्या भागामध्ये जेवढे कामगार आहेत गनबूट नाहीत, मास्क नाही आहेत, असे बरेचसे प्रश्न आहेत. असं गाड्या फुटलेल्या आहे, सगळ्या रस्त्याने गाळ सांडत जातो, सगळ्या हातामध्ये ग्लोव्ज नाहीत, हाताला मार लागतात. क्लार्क लोकाला आम्ही म्हणलं की आम्हाला गनबूट पाहिजे तर क्लार्क लोक म्हणते तुमचा होद्दा झाडू खात्यातला गाडीवरले तुमची ऑर्डर आहे का असे म्हणतात. डोळ्याला चष्मा नसतो, डोळ्यामध्ये घाण येते. मला आता डोळ्याचा विकपणा आलेला आहे. साबण 6-6 महिने मिळत नाही, पावडर देखील मिळत नाही, नाकाला मॉस नसतो, काय नसतो. असं होणं शक्य आहे. म्हणजे मी असं म्हणू शकणार नाही कारण मी काय पर्सनली व्हेरीफाय केलेलं नाही की मिळालं की, परंतु महानगरपालिकेचं एक बजेट असतं त्याच्यासाठी आणि त्या बजेटमधून दरवर्षी हे इक्विपमेंट खरेदी केलं जातं आणि ते टप्प्याटप्प्याने सगळ्यांना दिलं जातं. ते रबरचे मोजे असतात, ते मोजे तात्पुरते येतात, 1-2 दिवसात ते फाटून जातात. थोडं जरा काहीतरी करा की औषध गोळ्याचं काहीतरी जरा प्रयत्न करायचं जरा. काय आज कमीत कमी 25 वर्ष झालेत, हां गोळे नाही, औषध नाही, तपासणी नाही, काय नाही. हां महागाई काय झाले काय पैसे देतात ना, काय पैसे द्यायला 200 आणि 250 रुपयामध्ये मेडिकलला निष्ठ जाते तर सगळे पैसे काय फायदा आहे. हां आणि आता सगळं औषध गोळ्याला घर पैसे गेल्याच्या नंतर खायचं काय. तर आमच्याकडं आरोग्य योजना म्हणून सेवकांसाठी आहे, कॉन्ट्रीब्युटरी हेल्थ स्कीम असं म्हणतात त्यांना. त्यात सेवक थोडे पैसे भरतात आणि काही भाग कॉर्पोरेशन भरतं आणि त्याच्यातनं त्यांना चांगल्या प्रकारे ट्रीटमेंट इवन खाजगी रुग्णालयातसुद्धा आम्ही औषध उपचार करतो. आता माझा अनुभव आहे, मला बीपीचा त्रास आहे. आता गेली 2 वर्ष मी ते गोळ्या बाहेरून घेतो आहे, पण माझी जे नमलू 80 नावाची गोळी आहे ते आपल्या गाडीखान्यामध्ये मिळत नाहीत किंवा असेल पण ते लोक देत नाहीत. आणि जो दवाखाना मला दिलेला आहे कोंड्यामध्ये मीनाताई ठाकरे, त्या 1-2 डॉक्टरांना भेटलो मी, ते म्हणले आमच्याकडे गोळी येत नाही. आणि तीच गोळी त्यांचे जे प्रायव्हेट दवाखाने आहेत त्यांनी स्वतंत्र चालू केले, त्या दवाखान्यात त्यांच्या गोळ्या मिळतात. मग तिथे गेल्यानं त्या गोळीचे 50 रुपये घेतात ते आपल्यापासून त्या डॉक्टर. आणि ते डॉक्टर कॉर्पोरेशनचे कामगार आहेत. आणि प्रत्येक डॉक्टरांचं स्वतःचा दवाखाना आहे, लहान मोठा छोटा छोटा. कुणी मिसेसच्या नावाने काढलेलं आहे, कुणी स्वतःच्या नावाने आहे त्यांचं.
भ्रष्टाचाराच्या विषयी आम्ही काय बोलणार. आता भ्रष्टाचार जे करतात लोक ते आता काय त्याला इलाज नाही. त्यांनी माझं म्हणणं आहे की कुणीही भ्रष्टाचार करू नये. भ्रष्टाचार केलेला हा वाईट आहे. एक तर मला प्रकर्षाने जाणवतं की संवेदनाच नाही. संवेदना शून्य असं प्रशासनातले तिथं ऑफिसर्स आहेत आणि ग्रासरूटच्या ह्या वर्कर्ससाठी आपण काय केलं पाहिजे यासाठी त्यांना एक संघटितरित्या काहीतरी ॲक्शन प्लॅन बनवावा किंवा त्यांचे प्रॉब्लेम्स काय ते जाणून घ्यावे. प्रोॲक्टिव्ह रोल आपण प्ले करावा. स्वतःहून आपण पुढाकार घेऊन काहीतरी करावं. हे टोटली मिसिंग त्यामध्ये मला दिसतं. इवन लोकप्रतिनिधींच्या समोर ज्या वेळेला काही योजना येतात त्यावेळेला त्या नुसत्या इन्फ्रास्ट्रक्चरसाठी किंवा गाड्या किती वाढवायच्या त्याचं टेंडर्स येतात. पण ह्यांचं जीवनमान कसं सुधारावं ह्यासाठी सुद्धा मला वाटतं एकमेकांच्या चर्चा घडवून काम करण्याची गरज आहे. जीवनमान सुधारण्यासाठी आरोग्याची सुविधा तर पाहिजेच, ते राहिलं दूर. पण ज्या साधनांनी त्याला काम करायचे, कामाची गुणवत्ता ज्या साधनांवरती अवलंबून आहे ती साधनं नीट हवीत का नकोत, ती कुठे धड आहेत. पूर्ण हे काम होत नाही अजिबात. ज्या गाड्यांना आरसे आहेत त्यांना बंपर नाही, तर ह्याच गाडीला बंपर नाही. आणि काय गाड्यांना बसायला सीटच नाहीत की अशी फिक्स सीट ह्याच गाडीचं उचलायचं त्या गाडीत ठेवायचं, असं करून गाड्या चालवायला लागतात. गाड्यांना काही हरण नाही आहेत. हे नवीन नवीन गाड्या वारंवार आणतात अधिकारी, ते कसं काम करायचं आम्हाला काही शिकवलं जात नाही त्या बाबतीत. तिथले इंजिनियर लोक जे गाड्या फेल गेल्या असतात की कामाला ओके म्हणून बाहेर पाठवतात. काम करत असताना गाडी बंद पडते, ब्रेक फेल होतो, त्यातले अपघात घडलेले असतात. तिथं सांगायला लागलं की म्हणतात गाडी ओके. आम्ही विचारल्यानंतर गाडी ओके नाही आहे साहेब म्हणतो. परत गाडी तर डेपोमध्ये लावायला सांगतात. परत दुसरी गाडी घेऊन जायला लागतं, ती नादुरुस्त असते, फेल गाडी असते. अनेक इथं अधिकारी काहीच इंजिनियर लोक ड्रायव्हर लोकांना सांगतात जा बघ बाहेर घेऊन जा, बाहेर काही होईल ते बघू. ते 800 गाड्या आहेत, परंतु त्या गाड्यांच्या प्रमाणामध्ये लोक एवढी कमी आहेत की एका गाडीला अर्धा माणूस सुद्धा म्हणजे होऊ शकत नाही, अशी परिस्थिती या ठिकाणची. गाडीवर 5 बेगारी असतात, त्याचं 4च बेगारी देतात, त्याचं 3च बेगारी देतात, त्याचं 2 बेगारीमध्ये पाठवतात. बलजबरीने जावं लागतो आम्हाला कामावर, जबरदस्तीने पाठवतात. कामगार पुरेसे नाहीच आहेत. म्हणजे शहराचा जर संपूर्ण भाग पाहिला, एक कामगार रस्ता साफ करणारा जो कर्मचारी आहे, सफाई कर्मचारी, तो किती भाग साफ करू शकतो याचा विचार केला तर निश्चितपणे कर्मचारी कमी आहेत. Population of Pune 3.5 million. Solid waste 1000 metric ton a day, that is 1 million kilogram. Workmen handling solid waste just 2774. Social and government indifference has severely wrecked workmen's lives. While the work conditions are pathetic, the situation at home is equally stifling. आम्ही झाडू मारतो कॉर्पोरेशनमध्ये, घाणीचं काम करतो आणि आम्हाला या ठिकाणी झोपायला देखील व्यवस्थित हे मिळत नाही. पत्र इतका गरम होतो की घरामध्ये बटाटा जरी टाकला तरी अर्ध्या तासाने तो शिजून निघेल, अशी परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे. तर रात्रभर काय काय ठिकाणी इतकं गळतं की काय काय ठिकाणी आम्हाला पातेली वगैरे लावून रात्रभर जागरण करायला लागतं. महानगरपालिकेतील सगळ्यात वसाहतीमधील दुर्व्यवस्था म्हणजे मीटरचे कनेक्शन्स. नेहमीच वारंवार इकडे शॉर्ट सर्किट झालेले आहेत आणि वायरचे शॉर्ट सर्किट झाल्यामुळे इथे प्रत्येकांच्या घरात करंट उतरून नळाला शॉक बसण्यापर्यंत आणि त्यातही 2 मुली
विशेष म्हणजे ते एकाच घरातल्या 2 वेळा ते मुलगी, लहान मुलगी चिटकलेले आहे. पण ॲक्च्युली तसं पगार पाणी काय मिळतो आम्हाला? 5,000 रुपये 4,000 पगार मिळतो. आम्ही जर एखाद्या बँकेमध्ये गेलो कर्ज मागण्यासाठी तर बँकवाले म्हणतात पहिलं तुम्ही बाहेर व्हा. गेल्या 1.5 वर्षामध्ये मी घरासाठी प्रयत्न करत होतो. घर घेण्यासाठी गेलो मी. समोरच्या व्यक्तीने नाव विचारलं माझं. नाव विचारल्यानंतर तुम्ही कुठं कामाला आहे? कॉर्पोरेशनला. आणि पगाराची पावती बघितली, सफाई कामगार आहे म्हणून. तर मग ते म्हणले तुम्ही या 2 दिवसांनी. आणि त्याच्यानंतर 1.5 वर्षामध्ये मला कुठंच घरासाठी असं ॲक्सेप्ट केलं नाही मला. तुझे वडील काय करतात? हां माझे हां कॉर्पोरेशनला काम आहे. काय करतात? झाडू. झाडू काम. तू काय करशील पुढे? झाडू काम? नाही, मी शाळेतच जातो. तुला झाडू काम करायचं आहे? हो. नाही, झाडू काम नाही करायचं मला. मला असं दुसरं एक काहीतरी पाहिजे काम. काय मिळणार तुम्हाला काम? तुला काय काम मिळेल असं वाटतं? मला काय आता झाडूचंच मिळणार आहे. तुझी आई काय करते? आई नाही जात का मला. वडील जाते ते काय कॉर्पोरेशनला आहेत. तिथे झाडणं लोटणं हे सगळं बरं वाटतं तुला? काम करायला आवडेल? आता शिकलं नाही तर तेच करायला लागणार आहे. म्हणजे या लोकांना मी नेहमी हेच सांगते की त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांनी जे सांगितले ते तिन्ही तत्व शिका, संघटित व्हा, संघर्ष करा, ह्याच्यातलं शिका हे सोडून देतात आणि उरलेले 2 गोष्टीचा अवलंब करतात. तर त्यांनी शिकण्यापासून सुरुवात करायला पाहिजे. बऱ्याच वेळी दडपशाहीने राज्यकर्ते आम्हाला दडपतात. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या खालच्या वर्गाने फुलेंच्या विचारधारेला मानून, बाबासाहेबांच्या विचारधारेला मानून शिक्षण घेतलं. परंतु ह्या शिक्षणाचं देखील या परिस्थितीमध्ये खाजगीकरण झालेलं आहे, बाजारीकरण झालेलं आहे की आता जरी खालचा वर्ग शिकत जरी असला तरी तो शिक्षण घेतल्यानंतर त्याला नोकरी मिळताना ठेकेदार पद्धतीने त्याला काम करावं लागतं. आणि ठेकेदार पद्धतीने काम करत असल्यामुळं त्याच्या शिक्षणाचा त्या पद्धतीचा उपयोग त्याला करता येत नाही. There are many reasons for people's powerlessness. For the class that has suffered oppression for centuries, one generation is not enough to get back on its feet. Why don't they get educated now that there are special opportunities? It is easy to ask. However, the struggle that the have-nots have had to wage for sheer existence cannot be fathomed by thinking alone. The economic and social class that one lives in, one is raised in, dictates the opportunities one gets. This is the sad reality of our society. एक प्रसंग असा होता की मी शाळेत शिकत असताना, म्हणजे मी 11वीला होतो, नुमुई कॉलेजमध्ये मी शिकायचो. माझी आईची हद्द शनिवारपेठेमध्ये होती आणि ज्यावेळेस ब्रेक व्हायचा त्यावेळेस आम्ही मुलं ज्यावेळेस बाहेर यायचो राऊंड मारायला, तर मला आई कुठंतरी दिसायची, मला वाईट वाटायचं. एवढ्यातनं मी साऱ्या मुलांमधनं तिच्याकडे जायचो, काय मदत करू का, पण तिचं इतकं हे होतं की अजिबात नको, तुला हे काम करायचं नाही. शाहू महाराज, ज्योतिबा फुले, हे सावित्रीबाई यांनी, आंबेडकरांनी सांगितलं ना की आपण शिकावं, मोठे व्हा. मग मी एक जिद्द धरली, आपण काही काबड कष्ट करू, वाडे झाडू, कुणाची भांडे घासू, पण माझ्या मुलांना शिकू द्या. शिकायसाठी कर्ज काढलं
4 आण्याने. Society at large has always treated people who work with filth as untouchables. As they get bogged down by poverty and the problems of existence, they become easy victims of addiction, superstition, and despairing indebtedness. Then people too are cast off like trash. पुरुष कामगारांना दैनंदिन रोजच्या अनेक अडचणी आहेत, पण महिला कामगार ज्या आहेत त्यांच्यावरती दुहेरी ओझं आहे. त्यांना घरात कुटुंबामध्ये अनेक अडचणी आहेत, समस्या आहेत, पण कामाच्या ठिकाणी त्या रस्त्यावर काम करतात त्या ठिकाणी पण त्यांच्यावरती विलक्षण ओझं येतं, संकोचाचे अनेक प्रसंग येतात. इतकं बेकार लोक असतात, ऐकत नाही. कामाला शिवलं की आपण बी आतमध्ये येतात, असं नाही समजत की बाई आहे कोण आहे. 20 वर्षात मध्ये मला 3 मुलं झाली. जे पाहिजे तसं मला घरामध्ये वातावरण ते काही तर मिळालंच नाही. शारीरिक दृष्ट्या तर मी कमजोर झाले. दुसरी खेप माझी तर 1 वर्ष 1 महिन्यामध्ये मला 2 मुलं झाली. आणि घरच्यांचं काही आर्थिक आमची दृष्टी ते इतकी चांगली नव्हती त्यावेळेला. आणि अशा हालाकीमध्ये मी मुलं कशी लहानाची मोठी केली. आणि काम त्याच्यासाठीच मी हे काम स्वीकारलं की मिस्टरांना नोकरी नाही आणि ही 3 मुलं यांचं काय होणार. मला शिकायला तर मिळलं नाही, एक वेळचं जेवण व्यवस्थित आपल्याला मिळलं नाही. संसार तर संसार सोडून द्या, अद्याप मला घर नाही राहिला. इतकी परिस्थिती मी बिकट काढलेली आहे. आणि हे लग्न म्हणलं की आता मला पश्चाताप होतो की खरोखर आईवडिलांनी जर हा विचार केला असता माझा तर मी कुठं पोचले असते आणि माझं स्वतःचं घर असतं. माझे मिस्टर म्हणजे याच त्रासातून त्यांना BP लागला आणि ॲक्च्युली आम्हाला दवाखान्याला सुद्धा पैसे नव्हते. आतासुद्धा मी माझ्या स्वतःच्या आईवडिलांच्या दारामध्ये राहते, घरामध्ये नाही. तर इतकी बिकट परिस्थिती आम्ही काढली. आणि हा म्हणजे ही नोकरी मी पत्करली. वास्तविक नाही कमी नाकाला पदर लावून जाणारी बाई, पण नाही म्हणलं ना, हे कष्ट केल्याने कुठं व्हायला जात नाही. आणि कष्ट करून स्वाभिमानाने जगते. मुलांचं शिक्षण केलं मी, मुलीचं BA पर्यंत, पण मुलीचं लग्न मी एवढ्या लवकर नाही केलं. Be it winter, summer, or the disease-prone monsoon, the sanitary workers have no option but to work in the filth. Their whole life is spent in garbage containers, gutters, and streets where risks and accidents are the order of the day. असे कधी ॲक्सिडेंट झाले का? झालेले आहेत ॲक्सिडेंट, बरेच वेळा झालेले आहेत. आपल्या कात्रज रोडला झालेले आहेत, हडपसर रोडला झालेले आहेत. एकदा कंटेनर ब्रेक फेल पलटी झालेले आहेत. ड्रायव्हरला मार लागलेले, बिगारी तुकाराम रणदिवे याला मार लागलेले. लोकांनी मारलं तुम्हाला? हां, पब्लिकने मारला. का बरं? ते मोटर आणि जीप गाडी टक्कर झाल्यानंतर ते जीप गाडीला 2 माणसं मेला. 2 माणसं मेल्यामुळं ते सगळ्या पाळून गेला. मी सापडलं, ते सुटवल्यानं धरला मला मारला, खूप मारला. हे डोका सगळ्या टाकायचं आहे डोक्याचं.
हे मारलं मला. घाणीत काम करतो आम्ही. आमचा पाय हा. कसं चाललेलं आहे बघा. घाणीत काम करतो. घाणीत काम करतो बघा. बघा सगळे कसं पाय चाललेलं बिय ते पहिले 5 लागले पेपर, त्याच्यानंतर त्याला 3 इंजेक्शन केलं, नाही इलाज नाही झाले. शेवट 10 ऑपरेशन झाली तरी इलाज नाही झाले. 7 पाय तोडले. और का घाण तर एवढं घाण काढली आम्ही मरणारचं. गो समधे उचल गंजपेठ मंडई हडपसर समधेकडं गोत चोरले साहेब, तरी मला पेन्शन नाही बसला. मी बसूही शकत नाही, उभा राहू शकत नाही, चालू शकत नाही. चाललो तर कोलमाडल्या जातो, वाकलो तर माझा मानक्याचं ऑपरेशन झालेलं आहे, मला वाकायला जमत नाही. हा ढीक झाडू शकत नाही. उजव्या हाताला माझ्या रॉड टाकलेला आहे, उजव्या हातातच मानक्यात माझ्या मार लागलेला आहे. मी झाडू पण शकत नाही. झाडू कसा, अशी माझ्यावर परिस्थिती बितलेली आहे. ते तर म्हणतात कामाला आहे. 19th April 2007, Lata Mhaske, a sanitary worker, dies on the spot while cleaning the street after being hit by a tempo in the wee hours of the morning. Year 2006. Number of deaths of sanitary workers due to skin diseases, breathing ailments and accidents at work. Pune Municipal Corporation 65, Mumbai Municipal Corporation 288. LIC has declined to continue the group insurance scheme with the current amount of premium because of the high death rate of sanitary workers. The issues concerning the lives and deaths of the sanitary workers are serious. The government doesn't want to be burdened with these. It is bent upon washing its hands off the problem and is scheming to pass it on to the contractors. ठेकेदारी पद्धतीमुळे कसं जो आम्ही घाणीत काम करतो, आता आमच्या जोडीला कॉन्ट्रॅक्टवाले काही लोक दिलेत काम करायला नाही का, ठेकेदाराचे. त्यांच्यापासून ते 12-12 तास काम करून घेतात, 15-15 तास, आणि पगार किती देतात त्यांना? 2500-2200 रुपयामध्ये राबवून घेतात. एका कामगाराला 6000 मिळतात आणि 4 कामगार 1,500-1,500वर तयार आहेत. तर हे शोषण नाही का? एका माणसाची आपण मजबुरीचा फायदा नाही का घेत, असं नाही वाटत? मला असं वाटत नाही त्याच्यामध्ये, कारण का आज त्यांना 3-3.5 तासच सकाळी काम करत असतात ते, आणि 3-3.5 तासामध्ये अनेक कामगारांच्या हाताखाली देखील ही माणसं काम करत असतात. म्हणजे जो महानगरपालिकेच्या सेवेमध्ये आहे त्यांनीसुद्धा अशा पद्धतीने कंत्राटी पद्धतीने कामगार नेमलेत आणि ते त्यांच्याकडनं साफसफाई करून ते झाडाखाली बसलेले असतात. अशी उदाहरणं आहेत. मग ते शोषण नाही आहे का? मग त्यांनी शोषण करायचं आणि महानगरपालिकेने डायरेक्ट जर पैसे दिले तर त्याच्यामध्ये काय शोषण आहे? आणि शोषण करणं न करणं हा विषय माझ्या दृष्टीने फार महत्त्वाचा नाही आहे. जर मला अवेलेबल माणूस 2,000 रुपयामध्ये मिळत असेल तर त्या 2,000 रुपयाचा माणूस घेऊन त्याच्याकडनं शहराची साफसफाई करण्यात गैर काय आहे? मला काय त्याच्यात शोषण आहे असं वाटत नाही. महानगरपालिकेचा कामगार संघटित आहे, त्याला औद्योगिक कलह कायद्याचं संरक्षण आहे. अनेक वर्ष चळवळी करून त्यांनी काही हक्क मिळवलेले आहेत, तो बोलू शकतो, भांडू शकतो. पण आज गेली 10 वर्षामध्ये हे त्याचं कायद्याचं जे कवचकुंडल आहे ते काढून घेण्याचा सरकारचा प्रयत्न चाललेला आहे. आणि जर का आपण बाहेर बघितलं, महानगरपालिकेच्या सेवेत नसलेले हजारो कष्टकरी जर का आपण बघितले, तर ही ठेकेदारी पद्धत ही किती अमानुष आहे त्याचा आपल्याला प्रत्यय येतो. आणि मग याला विरोधच केला पाहिजे असं म्हणण्याशिवाय आपल्याला गत्यंतर राहत नाही. संघटनाच नाही, आम्ही जागा आलेला आहे तिकडलं बार्शीकडलं. का बार्शीकडनं आलात? काय तिकडे कामधंदा नाही ते म्हणून आलोय. काय ठेकेदारापासून काय त्रास होतो तुम्हाला? कामाला आम्हाला हातेरी नसते, स्वतःचे आपल्या आणून काम करावं लागतंय. असं त्यांनी देत नाहीत आम्हाला काम करायला. माणसांचा जीव गेला एक टायमाला ह्याच्यामध्ये. कुणाचे पाय मोडल्यात, हात मोडल्यात, जीव गेलाय स्वतःचा, तरी असं कुणीही भरपाई दिली नाही. मुलाला काय खाजरं झालंय ह्या घाणीमुळं, खरंच झाली आहे.
मग डॉक्टरकडे का नाही नेलं? डॉक्टरकडे गेलं की आधी पैसे मागतात, पैसे द्या म्हणतात. These unorganized laborers are now getting united thanks to the Kagad Kajpatra Kashtakari Panchayat. ही कागद वेचणारे, डबा बाटलीवाले आणि भंगारवाले, चारचाकी भंगार फेरीवाले यांची संघटना आहे. कागद वेचणारे हे बेसिकली जे आहे ते कचरा जो आहे शहरातला त्याच्यामधून कागद, काच, प्लास्टिक, भंगार हे निवडून काढतात आणि ते विकून पुनर्निर्मितीसाठी विकतात आणि त्याच्यावर त्यांचा उदरनिर्वाह होतो. कामगारांनी पुढाकार घेऊन त्या सामाजिक प्रश्नांना वाचा फोडली पाहिजे. असंघटित कामगारांना संघटित केलं पाहिजे. याच्याकरता रोजगार हमी कामगारांना संघटित करण्याची पहिली जी काही सुरुवात झाली ती पुणे महानगरपालिका कामगारांच्यामध्ये झाली हे सांगायला आम्हाला अभिमान वाटतो. As the workers' union, other like-minded organizations and the workmen themselves keep the struggle going, they continue to confront new challenges. मग अजून एक पर्याय पुढे आणला जातो तो म्हणजे यांत्रिकीकरणाचा. खरं तर यंत्रांच्यामुळे माणसाची या भयानक घाणीच्या कामातून मुक्तता होऊ शकेल, पण आजच्या यांत्रिकीकरणाचा तो हेतूच नाही. या निर्णयांवरती वर्चस्व आहे ते बाजारपेठेंचं आणि नफ्याचं, आणि त्यामुळे कामगारांना विश्वासात घेतलं पाहिजे, त्यांना ट्रेनिंग दिलं पाहिजे, त्यांना नोकरी जाईल या भीतीमध्ये ठेवायचं. मग यंत्राचं कोण स्वागत करेल? अशा परिस्थितीमध्ये सफाईची यंत्र जी आणली जातात त्यावेळेस नगर रचनेचा विचार करायला पाहिजे, गल्लीबोळात ती जातील की नाही याचा विचार करायला पाहिजे. पण या सगळ्याचा ताळमेळ घालता येणं अशक्य होतं. मग घाईघाईत निर्णय घेतले जातात आणि मग केलेला हा अवाढव्य खर्च अक्षरशः केरात गेला अशी उदाहरणं पुढे येतात. याच ठिकाणी कचरा सॅग्रिगेट करायचं एक कॉन्ट्रॅक्ट दिलेलं आहे एका कंपनीला, आणि या मशिनरीच्या माध्यमातून कचरा सॅग्रिगेट व्हावा अशी अपेक्षा आहे, परंतु तो काय सक्सेसफुल होत नाही आहे. आणि याच्यावरती मोठ्या प्रमाणात महानगरपालिकेने पैसे खर्च झाले, ते काय खर्च भरून निघणारा नाही आहे. या मशीन आणण्याचा हेतू हा कामगाराला सुख मिळावं हा नाही, तर त्यांना अजून बेकार, अजून दारिद्र्य, आणखीन त्यांच्या वाट्याला आणखीन कठीण अवस्था देण्याचा आहे, आणि म्हणून याला विरोध केला पाहिजे. सफाई कामगारांच्या कामाचं महत्त्व आपण लक्षात घ्यायला पाहिजे, त्यांच्या अस्तित्वाची नोंद घ्यायला पाहिजे, आणि सरकार जे काही धोरण आखतंय ते सुद्धा लक्षात घ्यायला पाहिजे. संघटनेचाच त्यांचा अधिकार काढून घ्यायचा, संपबंदी व ठुकू आणायचा, जमावबंदी आणायची, म्हणजे त्याला जे अन्याय होत आहेत त्याच्या विरुद्ध आवाज उठवायला सुद्धा त्याची मुस्कटदाबी करायची. हे त्यांनी का सहन करायचं? तो नाही सहन करणार, पण तो संपामध्ये आला. रोज काय तो संप करत नाही, रोज मोर्चे काढत नाही, पण एक दिवस जरी आला तरी सुद्धा काय बोंबाबोंब होते की बघा यांनी शहराला वेठीला धरलं, पण याचं आयुष्यच वेठीला धरलं गेलंय, त्याचं काय? या मरणकाळा जगताना प्रारंभ आणि अंत. With no inkling of the beginning and end, the living dead me was given birth, and so I was born. Had organs just like humans, and so identified as a human being. But human just for the sake of recognizing. You mashed my whole life in your filth, your shit. Don't humans have the body parts? Hands, feet, nose, throat, eyes, trunk? If that is so, then where are my body parts? Who locked them? In which cell of freedom? Scrub me. It would only yield filth. Just filth, trash, vermin, and a breath of stink. Look at my lungs. Look at my heart. Look at my eyes. X-ray me for the negative and positive results. Search for the complete human body with all its organs. Then you will see how you sucked life out of me, how you look down on me just to keep you clean. You forced this work on me that put humanity to shame and ruined me. I stepped fearlessly in your shit, bare-bodied. Insects bit me, nostrils flared by the filth, sucked through breath, stomach, blood. Took the rod, pulled the wire, broke open the choke. Your blocked gutter gurgled. Oh people,
I suffocate in this living hell. Living through these death throes, I die in life. Living through these death throes, I die in life. I die in life. The workers' union is fighting to rescue workers from their stifling life, to let them have the fundamental human rights: safety, dignity, healthcare, tools and facilities, housing and education. These are the 6 things the sanitary soldiers rightfully seek. Similarly, the next generation must be provided with training in modern job skills and employment opportunities in other fields. These steps will help empower the workers and the activists. क्रांतीवीर भगतसिंग ब्रिगेड ही संघटना जी आहे ती आत्ता पुणे शहरातल्या बेरोजगार तरुणांसाठी काहीतरी रोजगार मिळावा म्हणून सुरू करण्यात आलेली. कामगार युनियनच्या प्रयत्नांनी ही संघटना उभी राहिलेली. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ओला व सुका कचरा प्रत्येक नागरिकांनी वेगवेगळा करणे हे बंधनकारक केलेले आहे. तर त्यानुसार क्रांतीवीर भगतसिंग ब्रिगेडचे स्वयंसेवक हे ओला कचरा गोळा करून त्याची विल्हेवाट लावण्याचे काम हे करत असतात. On one hand, we have prosperity and opulence driven by consumerism, and at the same time, there are workers who don't even have the means to lead normal lives, are deprived of basic human rights. This gulf is widening rapidly in these times of globalization. The battle to bridge the gap is going to be a long drawn one. The participation of active and responsible citizens is critical for the success of such a movement. In the matter of cleanliness, it is imperative that we adopt the right attitude when it comes to our habits and lifestyle. Segregate wet and dry garbage, create manure out of wet garbage, avoid overuse of plastic, and keep our public places clean. Let us be garbage literate. Wherever we are and whatever we do, we must take a position that is human-centric, equitable, and just. Only by treating sanitary soldiers as our partners in the matter of public health will the trap they are caught in break open. आणि खरं म्हणलं ना, युनियन शिवाय पर्याय नाही. आपल्या जे लाल भावटा आहे, जे कामगारांचं जे निर्णय लागतो तर तिथूनच लागतो. कामगार सारा खवळून आला, सण करायचं कुठेवर, सण करायचं कुठेवर. का झोपलात चल उठ मरदा, लाल बावटा हातात धर. का झोपलात चल उठ मरदा, लाल बावटा हातात धर. का झोपलात चल उठ मरदा, लाल बावटा हातात धर. एकाएकी असं कसं झालं, एकाएकी असं कसं झालं, एकाएकी असं कसं झालं, एकाएकी असं कसं झालं. महापालिकेत ठेकेदार आलं, महापालिकेत ठेकेदार आलं, महापालिकेत ठेकेदार आलं, महापालिकेत ठेकेदार आलं. यांनी मोठा केलाय कर, यांनी मोठा केलाय कर. का झोपलात चल उठ मरदा, लाल बावटा हातात धर. का झोपलात चल उठ मरदा, लाल बावटा हातात धर. का झोपलात चल उठ मरदा, लाल बावटा हातात धर.